एक महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे। नवी मुंबई डी.वाय. पाटील स्टेडियम शेजारी महामार्गावर वाहतूक कोंडी झालेली आहे। महामार्गावर 6 ते 7 किलोमीटर पर्यंत वाहनांच्या रांगा आहेत। डी.वाय. पाटील स्टेडियमवर कोल्डप्लेच्या कॉन्सर्टमुळे वाहतूक कोंडी झाली। कॉन्सर्टसाठी आलेल्यांनी महामार्गावर गाड्या पार्क केल्या। महामार्गावर गाड्या पार्क केल्याने प्रचंड वाहतूक कोंडी झाली। नवी मुंबई नेहरू डी.वाय. पाटील येथे कोल्ड प्ले बँड कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेलं आहे। कोल्ड प्ले बँड या कार्यक्रमामुळे सायन पनवेल वाहतूक कोंडीवरती देखील मोठा परिणाम झालेला आहे। आपण सध्या सायन पनवेल हायवे या मार्गावरती आहोत। आपण माझ्या मागे पाहू शकता की हाच तो सायन पनवेल हायवे आहे। याच ठिकाणी मोठ्या वाहतूकच्या रांगा लागलेल्या आपल्याला पाहायला मिळत आहे। खरं तर एक जी दिशा आपण पाहतोय दृश्यामध्ये ही मुंबईकडे जाणारी, तर दुसरी जी दिशा पाहतोय ही बेलापूरकडे जाणारी, या दोन्ही मार्गावरती सध्या वाहतूक कोंडी झाल्याचे चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे। खरं तर या संगीत कार्यक्रमाचा वाहतूक कोंडीवरती मोठा फटका बसलेला आहे। वाहनाच्या कमीत कमी 7 ते 8 किलोमीटर पर्यंतच्या लांबच लांब रांगा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे। कॅमेरा पर्सन राजेंद्र सह मी रवी कराड, TV9 मराठी, नवी मुंबई नेरूळ।